आजच्या दिवसाची सुरुवात किट्टूच्या केअर रुटीनने. नमस्कार, अनुजाच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. बाहेर मस्त जोरदार पाऊस पडत होता आणि किट्टूला सर्दी होऊ नये म्हणून मावशी म्हणजेच त्याची छोटी आई त्याला ओव्याचा शेक देत होती. थोड्याच वेळात मोठी मावशी पण घरी आली होती आणि निखिलही आले होते. किट्टू मस्त झोपला होता. सगळ्यांनी आधी गरमागरम चहा घेतला. घरातला सगळ्यात छोटा मेंबर आहे किट्टू आमचा, म्हणजे सगळ्यांचाच फेवरेट, प्रश्नच नाही. दुसऱ्या दिवशी किट्टूच्या वॅक्सिनेशनचा दिवस होता. बाहेर मस्त ऊन पडलं होतं. आज आम्ही त्याला छान रेडी केलं आणि आम्ही निघालो वॅक्सिनेशनसाठी. मम्मी किट्टूला घेऊन बसली होती. आज त्याला 3 इंजेक्शन होते. खरं सांगायचं तर मला त्याच्यापेक्षा जास्त भीती वाटत होती. इतक्या छोट्या बाळाला इंजेक्शन घेताना पाहणं प्रत्येक आईसाठी कठीणच असेल ना. तेव्हा सिस्टर हसत म्हणाली, पुढच्या वेळी इंजेक्शन देताना बाळाला मम्मीकडे द्यायचं. ते ऐकून थोडं हसूही आलं. नंतर आम्ही घरी आल्यावर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याला ठरलेल्या वेळानुसार आईसचा शेक दिला आणि तापासाठी औषधही दिलं होतं. त्याच्या पायाची हलकीशी जरी हालचाल झाली तरी त्याला दुखायचं आणि तो रडायचा. त्यामुळे मी पुढे व्हिडिओ शूट नाही केला. मग दुसऱ्या दिवशी मस्त मावशीने संध्याकाळी चिकन बिर्याणी बनवली होती. सगळे आम्ही एकत्र बसून जेवलो आणि दिवसाचा थकवा कधी निघून गेला कळलंच नाही. आई म्हणून म्हणजे प्रत्येक दिवस नवीन अनुभव घेऊन येतो ना. बाय, टेक केअर.